पाटणकरांका अग्नी देऊन दिलास ना मग अंगावर वाईच पाणी घेवा नाही म्हणजे उगाच कळलं. दत्ता त्यांका आंघोळीक पाणी काढून दी आणि कापडा पण नेऊन दी रे. अण्णा कापड अण्णा गरम पाणी व्हाया काय एक तू काय करतोस आहे सर? नक्की अग्निदेवकच गेले होते ना अण्णा? काय बोलू जा तू का? असं नाही हो, पण घरातल्या माणसांच्या आजारपणात साधी विचारपूस केल्याने नाही कधी. बापूस एवढं आजारी असा पण ते का कधी मायेन बघू गेले नाही. घरातल्या कसल्याच गोष्टीचा सोयरसुतक नाही आहे यांका. आणि हो असलो माणूस पाटणकरांका अग्निदेव केलो. सरिता गेले ना जाऊन मग आता विषय संपलो. नाही, जो विषय संपणाऱ्यातलो नाही असा आणि मायेपोटी नाही गेले पाटणकरांच्या अग्नीक. यांचो काहीतरी स्वार्थ नक्कीच असतो याच्यात. अण्णा श्वास गुद मारतोय. अण्णा श्वास गुद मारतोय. अण्णा जीव जाईल हो अण्णा. काय करतात? थांबा तुम्ही नको जाऊ. तुमका काहीतरीच बोलतील उगीच. हो पण नको जा. शोभा काय खाल्लं नाही काय गो यांनी? नाही खाऊ का अजून? बाईनू असा करून कसा चालात? आता तुम्हीच काय खाल्लाच नाही तर त्या पोराचा कसा होतला? तरी कसा काय? कालपासून काहीच बोलत नाही. बाईघन नशीब आपलं. माझा पण भाऊ गेलाय. काय झालं होतं कुणाच ठाऊक.
मुंबईला जातो म्हणून सांगितलं आणि काय गो ही बहीण काय गो पाटणकरांची होय हिच्याकडे जाते म्हणून सांगितल्याने. माणसांचं कधी काय होय सांगता येणार नाही. त्यांचं त्यांनीच केलेलं आहो सगळा. दोघी जणी बायकाच घरात, आता कसा काय होणार? घरात कोण पुरुष नाही. वाईट काहीतरी वाईट. काय होणार गे, पैसा कमावणारा कोण नाही घरात. पैसो अजिबात नसणार असं नाही ना. आई काय गो, आबानी बोलवलं नाही या घराकडे. आबानी होय, चला लवकर उठा. या येते हो पाटण करीन बाईनू येते. पोरग्याक सांभाळा, काळजी घेवा. येत चल गो. हो काय करतात हो सोड माका सोड. काय झाला हा? यांनी किती बोलवला नाही माका? अये तुम्ही हळू बोला. तुमका ना खय काय बोलायचं ना ता कळतच नाही. काय खोटा बोललंय गो? का नाही हा पैसो यांच्याकडे? पैसो होतो ना म्हणून तो घेऊनच बुडालो. एवढोच पैसो जर जास्त झालो होतो ना तामका द्यायचो. त्या पैशाचो मी त्याचो माळ पण घातलं असतंय. तुम्ही ना तोंड बंद ठेवा आणि निघाली घराकडे. तोंड बंद ठेवीन, पण आता जा का होईत ना तर तुका पण माहित आणि माका पण. काय मेली ती नाटका. अरे कित्या कसा बसूक वया. जा काय तिका वया होता ना तर झाला ना सगळा. तुम्ही जावा आधी आहे ना. तू काय मुक्काम करतस सर? येतोय झाला की येतोय. तुम्ही जावा आधी घराकडे. जातोय, पण आता बघत राहू काय काय होता आता. अहो, चप्पल नको घालू. काय गो, गेली बच्ची घराकडे? गेली. बरं झाला गो. बाईंनो, आता जा काय हा ना त्या सांभाळायचा. सुषमा ना ना अजून ते का काय कळता. अहो तुम्हीच त्याच्या आधार असास. ते का सावरूक वया. शोभा जा वय चायचं घोट करून आण. होय शोभा कुठे चाय कर. होय. बरं आहे बघ, आत काय असत ना खाऊ तर घेऊन ये पोरा. बर आणते. हा बाईंनो, अहो असा करून कसा चालात. एकदाच काय त्या रडान मोकळे होवा. अगं कुमुदिनी बोल काहीतरी. सुषमाची अवस्था बघ काय झाली आहे ती. बरं ठीक आहे, निघा तुम्ही. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार नेने साहेब. पोलीस स्टेशनला गेलो होतो. तुम्ही घटनास्थळी गेल्याचं समजलं म्हणून आलो इकडे. नेने साहेब, या केसमध्ये जरा जास्त दखल घेत आहे असं वाटत नाही तुम्हाला? हो, का नाही घेणार. सरकारी माणूस, गावातला सज्जन माणूस. सज्जन? अहो पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये अल्कोहोल सापडलंय पाटणकरांच्या. काय अल्कोहोल पाटणकरांच्या? हो, त्या माणसाला सुपारीच्या खांड्याचं व्यसन नाही आणि अल्कोहोल कसं काय सापडलं? हो, हा साधा सरळ माणूस. पैसे येतात कुठून? काय होतंय काय कळत नाही. हो पण सध्या तरी हेच सत्य आहे. सत्य समोर आल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण पाटणकरांना काहीतरी अडचण आली असणार, त्याशिवाय ते दारूला स्पर्शही करणार नाहीत. आणि पैशाचं म्हणाल तर कुणाला नको आहेत पैसे. अहो नको नको म्हणताना सहज हात पुढे गेला असेल लाच घ्यायला तर सांगता पण येत नाही. पण माणूस म्हणाल तर उत्तम माणूस पाटणकर. काहीतरी गरजेपोटीच त्यांनी केलेलं असणार आणि मग स्वतःची लाज वाटायला लागली त्या भल्या माणसाला आणि असं काहीतरी करून घेतलं. चोमट्या, हे काय असत? अरे सकाळी घरातून बाहेर पडले ते इलेच नाहीत.
देव माणूस होते पाटणकर. आजवर गावात सगळ्यांनी माका नावं ठेवलेली, सगळ्यांवागडा मी वाईट वागले. पण या माणसाकडे बघितल्यावर माका स्वतःची लाज वाटायची. तो माणूस देवासारखो हसायचो, शांत बोलायचो. आमच्या घरातले झाले होते पाटणकर. आमच्या घराची दाराज कायम त्यांच्यासाठी उघडी असत. कसलो राग असलो तरी या माणसाचा तोंड बघितला तर राग खैच्या खै निघून जायचो. काय आणि किती बोलणार पाटणकरांबद्दल. इंदू, माका मन मोकळा करू दे. तुमका वाटत असत की अण्णा असो कसो वागता तर या अर्थ लागला नाही ना. पण या अण्णामध्ये माणूस थोडं शिल्लक असा. काळजाच्या जागेवर दगड बसवलेला नाही हा. वहिनी, या गावातलो जबाबदार माणूस म्हणून सांगते, आजपासून या घराची जबाबदारी माझी. तुमका काय कमीपणाक देणार नाही. छोटे पाटणकरांची आठवण घरात लावून ठेवा. या घरात पाटणकर नाहीत. येत आहे महिने, येत आहे सुषमा. येत आहे. थांबा थोडा वेळ खायचं. काय व्हाय नको तर बघा. बरं. छोटे सगळे म्हणतात पाटणकरांनी आत्महत्या केली, त्यांनी पैसे खाल्याने. पण नेण्यानो खरा काय हा ना, म्हणजे पाटणकरांनी किती आत्महत्या केल्याने, कित्याक बावी उडी मारल्याने. फक्त माका आणि माकाच माहीत असा. अण्णा त्यांना घालून पडून बोलले. त्यांच्यामुळेच झालेला हा या सगळा. हा, म्हणजे हे सगळं तुला माहिती आहे? वय अण्णाला आणि पाटणकरला बोलताना तू बघितलेस? वय तर. आणि हे पोलिसांना कळलं तर? म्हणून तोंड बंद ठेव. हे सगळं माहीत असताना तू पोलिसांना वर्दी दिली नाहीस, हे जर समजलं तर तू अडकशील. तुला माहिती आहे तू काय केलंस ते? पण नेण्यानो माका काय माहित की एवढा सगळा इतका मोठा होईत म्हणा. हे कारण पोलीस ऐकणार आहेत का? आता मी सांगतोय तेवढंच करायचं, कळतंय का? वय वय. नेण्यानो तुम्ही पैशांचा बोलला होता. वेडा आहेस का तू चोंट्या? समज पोलीस तपासात निष्पन्न झालं, पाटणकरच्या मृत्यूचं कारण तुला माहित होतं आणि तू पोलिसांना सांगितलं नाहीस, तर पोलीस तुला आत टाकतील. तिथून तुला सोडवायचं म्हणजे किती खर्च येईल माहिती आहे तुला? मी तुला पैसे देण्याऐवजी तूच मला पैसे द्यायला लागतील. घरदार विकावं लागेल, एवढा खर्च येईल.
तेव्हा आता शांत राहा हा. आणि मी सांगतोय तेवढंच करायचंय. येते का ध्यानात? बर. माका वाटत नाही मी काय चुकीचं बोललोय पाटणकरांकडे. चुकीचा काय बोललाच नाही आज, फक्त येळ चुकलेली. जीव जळता गो. आता बघ, सगळा अण्णा तिका देत, घरातल्यांका बाहेर काढल्या, भरभरून देता तिका. आता तर काय, त्याका सगळा रानच मोकळा झालेला. एक दिवस तो अण्णा तिच्याकडे तरी जाऊन बसत, नाहीतर तिका तरी कायमचा घरात घेऊन येईल. आपल्या काय करूचा, त्यांना काय करूचा ना तर करून देत. फक्त ना ह्याच्यात आपलं कसं फायदा होता ना तेवढा बघायचा. तुझ्या डोक्यात काय चाललेला ना, आता तुझा तुकाच माहित. हा, मग आहे ना माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी काय करतोय ना तेवढा फक्त बघत राहा. ताटा घी. हे पण अजून येऊक नाही. जेवणाची येळ पण झाली या. आहे काय वया काय तुमका? काय नको गो. काय या जेवलाच नाही तुम्ही, असं करून कसं चाललात? अगो घासच उतरणार नाही. बरा झाला तुम्ही इला. बघा ना आई जेवतच नाही. काय या अरे रवान रवान पाटणकर बाईचं चेहरा डोळ्यासमोर येता. माझ्या चेडवाचा काय झाला आता बघतय ना मी. ते का आपण सगळे असो, पण त्या एकट्या बाईन काय करायचं रे. पदरात याक पण कोणाचा आधार नाही. कसा होत त्याचा ह्याच काळजीन काय सुचना नाही बघ माका. आहे तोवर बसलो हा, सगळं बघता. तूच कडून काहीतरी मार्ग. हं घे, खाऊन घे. आहे सुषमा यांना जायला सांगितून, हे खूप वाईट आहेत. काय बोललास? मी तुझं अण्णा आई काय ग बाळा, काय झालं? आई बाबांना अण्णाने मारलं ना. हे बाळा